मूर्ख लोक किंवा वाईट लोक नेहमी तुमच्यातील चुका शोधण्याचा प्रयत्न करतात. नेहमी तुमच्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा, पण ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही सोडत नाही. त्यांची लायकी ते दाखवतातच. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. मूर्ख लोक कितीही काहीही बोलू द्या, अजिबात ऐकायचं नाही. कानात बोळे टाकून गप्प राहायचं. ते म्हणतात ना, कुत्रा आहे तो तर भुंकणारच ना. म्हणूनच भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता त्याला बिस्किटं किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे. आणि तुम्ही जो लक्ष्य निर्धारित केलात त्यात मग्न होऊन वाईटांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका. तुम्ही अशा लोकांना जितका कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, तितकाच त्यांचा माज, त्यांचा घमंड तिथल्या तिथेच उतरेल. मूर्ख लोक नेहमी तुमच्याशी वाद करायचा प्रयत्न करतील, पण आपण त्यांच्याशी भिडायचंच नाही. मोजकं बोलायचं, काम असेल तितकंच बोलायचं, महत्त्वाचं बोला आणि मुद्द्याचं बोला. ह्या वाईट लोकांसमोर स्वतःमध्ये कधी कमीपणा लेखू नका. त्यांच्या पुढे कमजोर पडू नका. कारण एकदा काय तुमची कमजोरी, तुमचं वीक पॉईंट त्यांना कळलं की त्याचा फायदा असे लोक नेहमीच घेतात. म्हणून अशा लोकांना आपलं वीक पॉईंट लक्षात येऊ द्यायचं नाही. नेहमी आत्मविश्वासाने राहायचं. मित्रमैत्रिणींनो, अशा मूर्ख लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमंड, त्यांचा अहंकार मोडून पाडायचा एकमेव मार्ग तो म्हणजे त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे. तुम्ही त्यांच्यात लक्ष दिले नाही तर ते भुंकतील आणि तोंड दुखेल तर स्वतःच शांत होतील. त्यांच्या नादी लागत बसू नका. त्यातच तुमचं शहाणेपणा आहे. मूर्ख लोक किंवा तुमच्यावर जळणारी लोक नेहमीच तुमच्या एका चुकीची कटाक्षाने वाट बघत असतात. म्हणून त्यांच्यासमोर नेहमी आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होतील. मूर्खांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका. त्यांना कधीही शहाणपणा शिकवू नका. कारण त्यांना तुमचे म्हणणे पटणारच नाही. त्यांना असं वाटतं ते म्हणतात तेच खरे आहे. म्हणून स्वतःची ऊर्जा, स्वतःचे शब्द, स्वतःची कॅलरीज वाया घालवू नका. तुम्ही कितीही समजावण्याचा, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांना पटणारच नसतं. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक तुमच्याबद्दल आणि बहुतांश लोकांबद्दल नेहमी वाईट गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. नेहमी कोणाच्या ना कोणाच्या तरी निंदाच करत असतात. कधीही कोणाबद्दलचा चांगलेपणा त्यांना दिसतच नाही. पण या सर्व कृतींवर तुम्ही शांत राहणार, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे, हाच त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणेच आहे. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते. म्हणून ते नेहमीच तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात. म्हणून या मूर्ख लोकांच्या नादी लागू नये आणि त्यांच्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही त्यांच्यात बोलले किंवा त्यांच्या शब्दांवर तुम्ही प्रतिक्रिया दर्शवली तर त्यात नुकसान तुमचेच होऊन बसते. तुमच्यात नकारात्मकता निर्माण होते आणि तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून, तुमच्या ध्येयापासून दूर होत जाता. म्हणून अशा लोकांपासून दुरावा निर्माण केलेला कधीही बरा असतो. मूर्ख लोकांना कुणाची किंमतही नसते. म्हणून अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही आपले महत्त्व कमी करायचे नाही. तुम्ही शांत राहायचं. मूर्ख लोक स्वतःची लायकी त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून दाखवतच असतात. त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं असतं. परिसरातले लोक असतातच की त्यांचं निरीक्षण करायला. तुम्हाला कुणालाही काहीही सांगत बसण्याची गरजच नाही. जर सगळं सहनशीलतेच्या बाहेरचं झालं तर आपलं मन मोकळं करण्यासाठी खूप विश्वासपात्र अशी व्यक्ती निवडा. जे तुम्हाला योग्य मार्ग सुचवतील अशी व्यक्ती निवडा. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की नेहमी अशा लोकांची निवड करा जे तुमच्या मानसिक स्वास्थ्याकरिता चांगले असतील आणि जे तुम्हाला चुकीच्या मार्गाने जाण्याच्या कधीच सुचवणार नाहीत. जर सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नेहमीच मूर्खांपासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असणार तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.